तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आलाच आहात तर पूर्ण माहिती घेऊनच जा, कारण की येथे मी सर्व प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण पॉइंट टू पॉइंट केलेले आहे. मग ते जागा असो किंवा वेळापत्रक असो, शैक्षणिक पात्रता असो, वयोमर्यादा असो, रिक्त जागांचे विभाग वितरण, परीक्षा पद्धत, शारीरिक चाचणी, कागदपत्रे, मेडिकल चेकअप, पगार भत्ते आणि अर्ज करताना टाळायच्या चुका आणि सोबत काही बेसिक अर्ज कसा करावा याची माहिती. चला तर सुरुवात करूया. जसे की तुमच्या सर्वांना माहीत आहे, RRB ग्रुप डीच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या आहेत 22,000 प्लस. सरकारी नोकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन आपण पाहू. 2026 मधील ही सर्वात मोठी भरती आहे. जवळपास 22,000 ज्या रिक्त जागा आहेत त्यासाठी ही भरती निघालेली आहे, ज्यामध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 11,000 जागा, पॉइंट्समन 5,000 जागा आणि असिस्टंट अशी विविध तांत्रिक विभागात जागा निघालेल्या आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे मित्रांनो. तर पहा, महत्त्वाच्या काही तारखा आहेत जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. 30 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून सविस्तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि 31 जानेवारी 2026 म्हणजेच उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. ते सुद्धा 2 मार्च 2026 पर्यंत. जवळपास तुम्हाला 1 महिना देण्यात येत आहे फॉर्म भरण्याकरिता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 मार्च. फॉर्म भरू आपण 1 मार्चला संध्याकाळी किंवा 2 मार्चला सकाळी. नंतर परीक्षा तारीख लवकरच घोषित होईल आणि लास्ट डेट आहे म्हणून वाट पाहत बसवू नका. डॉक्युमेंट्स रेडी असतील तर फॉर्म लवकर भरा. नंतर शैक्षणिक पात्रता. खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे, जसे की 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण किंवा NSC म्हणजेच नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असले पाहिजे. तर RRB ग्रुप डी साठी ITI अनिवार्य नाही, फक्त 10वी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. वयोमर्यादा जर पाहिली तर दिनांक 1/1/26 म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी तुमचे वय, तुम्ही जर खुला प्रवर्ग किंवा EWS मध्ये मोडत असाल तर 18 ते 33 वर्ष. तुम्ही OBC मध्ये, ज्यामध्ये नॉन क्रिमिनल असते, जर यामध्ये येत असाल तर 18 ते 36 वर्ष, 3 वर्ष यामध्ये सूट मिळते. आणि SC ST जर असाल तर 18 ते 38 वर्ष यामध्ये 5 वर्षाची सूट मिळते. म्हणजे इतकं तर नक्की आहे की 18 वर्ष पूर्ण पाहिजे. नंतर सर्व प्रभागासाठी किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. नंतर पहा, रिक्त जागांचे विभागवार वितरण. तर मी ते 3 पॉईंट घेतलेले आहेत. पहिला पॉईंट म्हणजेच मध्य रेल्वे. मध्य रेल्वेमध्ये मुंबई CR म्हणजे सेंट्रल रेल्वे 1979 जागा यामध्ये आहेत. नंतर आहे पश्चिम रेल्वे मुंबई अहमदाबाद म्हणजेच वेस्टर्न रेल्वे 3148 जागा यामध्ये आहेत. नंतर आहे दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद SCR 1012 जागा यामध्ये आहेत. एक प्रो टिप लक्षात घ्या, तुमच्या पसंतीचा रेल्वे विभाग जो झोन आहे तो काळजीपूर्वक निवडा, कारण कट ऑफ झोननुसार बदलतो, हे तुम्हाला माहितीच आहे. निवड प्रक्रिया. यामध्ये 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे CBT. सोपेच म्हणावे लागेल, कारण की परीक्षा पास व्हायची असेल तर टप्पे सोपे आहेत. आधी आहे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट लेखी परीक्षा. नंतर आहे PET मैदानी चाचणी. नंतर DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी. आणि नंतर मेडिकल म्हणजेच वैद्यकीय तपासणी. तर या 4 सोप्या टप्प्यांतून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मिळेल ग्रुप डीची नोकरी. नंतर पहा, परीक्षाचं स्वरूप. CBT एक्झाम पॅटर्न. यामध्ये कालावधी राहणार 90 मिनिटाचा, प्रश्न राहणार 100 आणि एकूण गुण राहणार 100. विषय राहणार बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 गुण, सामान्य विज्ञान जनरल सायन्स 25 गुण, गणित मॅथमॅटिक्स 25 गुण, सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस 20 गुण. ठीक आहे, इथे विज्ञान आहे, इथे अवेअरनेस आहे, ते लक्षात घ्यायचं. नंतर इथे पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकाच 3 नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये दिलेली आहे. नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET. यामध्ये जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर पुरुष उमेदवारासाठी वजन 35 किलो आणि अंतर राहणार 100 मीटर आणि वेळ राहणार 2 मिनिटं. यानुसार तुमचं फिजिकल टेस्ट होईल. 35 किलो वजन उचलायचे, 100 मीटरपर्यंत घेऊन जायचे, 2 मिनिटाच्या आत जो लवकर पोहोचेल त्याला तसे गुण मिळतील. नंतर आहे धावणे. रनिंगमध्ये 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर, वेळ राहणार 4 मिनिटं 15 सेकंद. या 2 पॉईंट राहतील तुम्हाला जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर. आणि तुम्ही जर महिला उमेदवार आहेत तर वजन राहणार 20 किलो, अंतर सारखंच 100 मीटर, वेळ सारखाच 2 मिनिटे.
धावणे अंतर सारखं आहे 100 मीटर, पण वेळ जास्त आहे 5 मिनिटं 40 सेकंद. ही चाचणी फक्त एकाच संधीत वन चान्स पूर्ण करावी लागेल. वजन खाली ठेवल्यास ते अपात्र ठरतील. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कागदपत्र पडताळणी हे तयार ठेवा. 1. 10वीचे मूळ प्रमाणपत्र आणि गुणपत्र आणि प्रमाणपत्र. 2. आधार कार्ड दोन्ही बाजूने. 3. जातीचे प्रमाणपत्र, ठीक आहे, तुम्ही ज्या कास्टचे असाल त्या कास्टचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो. हे सर्व बेसिक आहेत, सर्वांजवळ असेलच. आधार कार्ड अपडेटेड असणे आवश्यक आहे, बायोमेट्रिक आणि फोटो सुद्धा. आणि महत्त्वाचे म्हणजेच मोबाईल नंबर लिंक हा तुमचाच असू द्या, ठीक आहे. नातेवाईकाचा किंवा फॅमिलीमधल्या कोणाचा असणे चालेल, पण जास्त सोयीस्कर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा स्वतःचाच नंबर आधार कार्डला लिंक असावा. नंतर आहे वैद्यकीय मानके आणि दृष्टी म्हणजेच मेडिकल स्टँडर्ड. त्यामध्ये राहतील A2 पॉईंट्स, नंतर B1 ट्रॅकमन आणि C1 वर्कशॉप. याबद्दल आपण सविस्तर पाहू. यामध्ये जर डिटेल गेलो तर आपला व्हिडिओ आणखी मोठा होईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, उमेदवार शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असावा. कलर ब्लाइंडनेस काही पदांसाठी अपात्र ठरू शकतो. नंतर आहे पगार आणि भत्ते. सर्वात महत्त्वाचं सॅलरी स्ट्रक्चर. तर तुमचा मूळ पगार जो राहणार तो 18,000 रुपये आणि ग्रेड पे राहणार तुम्हाला 1,800 रुपये, ठीक आहे. आणि अंदाजे एकूण पगार जो तुमच्या अकाउंटला येणार तो 22,500 ते 25,280 प्रति महिना. यामध्ये मग महागाई भत्ता असेल, घरभाडे भत्ता असेल, रेल्वे पास सुविधा असेल, तुम्हाला माहीत असेलच. नंतर टिप. वरील पगार अंदाजे आहे हे लक्षात घ्या, आणि तो शासनाच्या नियमानुसार बदलू शकतो, जसे की वेतन आयोग असो किंवा आणखी काही विशिष्ट गोष्टी. अर्ज करताना या चुका टाळा. कॉमन मिस्टेक्स कोणत्या? तर नाव आणि जन्मदिनांक 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच भरा, ठीक आहे. 10वीवर तुम्हाला कधी कधी वडिलांच्या नावाला राव लिहिलं असते, कुठं असेल कुठं नसेल, तर 10वीच्या प्रमाणपत्रावर जे आहे त्यानुसार भरा. पुढे जर काही चेंजेस असले तर ते तुम्हाला तसे सांगण्यात येईल. नंतर मोबाईल आणि ईमेल चुकू नका देऊ. मोबाईलवर तुम्हाला माहीत पडेल किंवा मेलवरच माहीत पडेल तुमचा रिझल्ट असो किंवा नोटिफिकेशन असो कोणत्याही प्रकारचे, तर स्वतःचा आणि चालू असलेला नंबर द्या. नंतर फोटो. पार्श्वभूमी बॅकग्राऊंड ही पांढरी किंवा हलकी असावी. लाईट कलरमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चालावा. नंतर झोन निवड. एकदा निवडलेला झोन बदलता येणार नाही, म्हणून तो सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक निवडायचा. अर्ज कसा करावा? तर ही वेबसाईट आहे rrbapply.gov.in. यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. वेबसाईटवर न्यू रजिस्ट्रेशन करा, नोंदणी क्रमांक सेव्ह करा, फोटो सही जातीचा दाखला अपलोड करा, परीक्षा शुल्क भरा. जनरल आहे 500, इतर आहे 250. तुम्ही जर SC ST किंवा महिला उमेदवार असाल तर परीक्षा दिल्यानंतर ती फी तुम्हाला रिफंड मिळते, म्हणजेच परत मिळते. तुम्हाला या ग्रुप डीच्या भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मन लावून अभ्यास करून, फिजिकल प्रॅक्टिस करून पेपर सोडवा. तुमच्या या तयारीला तुम्ही सुरुवात करा, कारण की फॉर्म आलेले आहेत. तर अभ्यासक्रम तुम्ही सर्वात आधी समजून घ्या. अभ्यासक्रम समजून घ्या, नंतर PYQ पहा. आपलं चॅनल आहे फोकस PYQ, त्यावर तुम्हाला सुद्धा याबद्दल प्रश्न येत राहतील. PYQ मुळे तुम्हाला कळतंय की अभ्यासक्रमातून कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ही खूप महत्त्वाच्या असतात. नंतर दररोज धावण्याचा सराव करा. सांगायची गोष्ट नाही आहे, सर्वांना माहीत आहे. थंडी आहे, सकाळी उठणं जेव्हा येते संध्याकाळी करा, कधी दुपारी रनिंग करा, वेळेनुसार करा. वेळ गेला म्हणून सोडू नका देऊ. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, जे सर्व विद्यार्थी विचारतात की शेवटची तारीख किती आहे, तुमच्या जवळचा कोणी नातेवाईक किंवा कोणी जरी असेल तर त्याला 1-2 दिवस आधी सांगून द्यायचं. म्हणजेच 1 मार्च किंवा 29 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी असे सांगून द्यायचे, जेणेकरून तो त्यानुसारच फॉर्म भरेल. आणि या सर्व गोष्टींसोबत भारतीय रेल्वेमध्ये तुमचे करिअर घडवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.